हा व्लॉग आहे दसऱ्याचा. उशिरा का होईना पण माझ्याकडून सगळ्या माझ्या सोन्यासारख्या माणसांना दसऱ्याच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. तर मग आजचा मेन्यू होता खीर आणि चपाती. तसं तर पुरी बनवायची होती पण घसा थोडासा दुखतोय आणि त्यामुळे म्हटलं पुरीनी ना अजूनच जास्त जाम व्हायचा, त्यामुळे मग म्हटलं चपाती बनवूया. ही खीर तुम्ही माझ्या खूप व्हिडिओज मध्ये पाहिली असेल. बनवायला ही खूप सोपी आहे ना, आम्ही सगळ्यांना खूप जास्त आवडते. म्हणूनच ना मी नेहमी बनवत असते. मार्केटमध्ये ज्या बारीक शेवया भेटतात ना त्या आणि काजू बदाम तुपामध्ये छान असे फ्राय करून घ्यायचे आणि त्यामध्ये गरम दूध ऍड करायचं. वरून मग थोडीशी साखर आणि विलायची पूड ऍड करायची आणि मस्त घट्ट होऊ द्यायचं. खूप छान लागते टेस्टला. तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून पहा. मग तेवढ्यात हे सुद्धा आले होते काही आपाट्याची पाने आणि फुलं घेऊन. आता आपाट्याची पानं म्हणजे तेच ते आपलं सोनं. 24 कॅरेटच्या सोन्यापेक्षा जास्त किंमत असते की आज ह्या पानांना. मग लगेचच ना ते हार बनवायला घेतले आणि शौर्याला बनवायचे होते पण ह्यांनी त्याला बनवू नाही दिले म्हणून तो एक एक फुल त्यांच्या हातामध्ये देत होता. दिवाळी असो किंवा दसरा हार बनवायचं कॉन्ट्रॅक्ट ना यांच्याकडेच असतं कारण यांना खूप मस्त बनवता येतात. मग दोघांनी म्हणून लगेच दोन्हीही दरवाजांना हे हार लावून घेतले. बाकीची पूजा वगैरे करून घेतली आणि संध्याकाळच्या टायमिंगला मला एक काढा बनवायचा होता जो की माझ्या एका सबस्क्रायबरनेच मला कमेंट्स मध्ये सांगितला होता मागच्या वेळी जेव्हा माझा घसा दुखत होता तेव्हा. तर इथे मी 2 ग्लास पाणी घेतले. त्यामध्ये 3 काळी मिरी, 3 लवंग, एक दालचिनीचा तुकडा, भरपूर सारं अद्रक ठेचून घातलं. त्यानंतर 20 ते 25 तुळशीचे पानं स्वच्छ धुवून घेतले आणि ते सुद्धा त्यामध्ये ऍड केले. हे खळखळून उकळून घ्यायचे. 2 ग्लास पाण्याचे इथे अर्धाच ग्लास बनवायचा. प्यायला इतकं कडू होतं पण आयुष्यामध्ये ना असे काहीतरी कडू घोट आपल्याला घ्यावेच लागतात चांगले दिवस येण्यासाठी, बरोबर ना. मग काय नाक बंद केलं आणि घटक्यान पिऊन घेतलं. चला तर भेटू आपण उद्या. बाय बाय.